सत्कार केला याबद्दल तुमचे मनोगत व त्याची थोडी माहिती व तुमचा परिचय द्यावा. मी वसंत गणपती सुतार, राहणार पलूस. गेली 40 वर्ष मी सुतार डॉक्टर यांना म्हणजे अगदी जवळून पाहतो. गेली अनेक वर्षांत त्यांचा जुना संबंध आहे. त्यांनी शून्यातून आज तागायत म्हणजे रामानगरमध्ये अगदी म्हणजे अगदी पूर्ण अगदी म्हणजे गाव सोडून असं राहण्यासाठी आले होते इथं. आणि त्यांनी इथं अगदी गेली 40 वर्ष झाली अगदी सर्वसामान्यांची गोरगरिबांची जी सेवा करण्यामध्ये त्यांनी सगळं आयुष्य खर्च केलं आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत गोरगरिबांना सतत मदत करणं, कोणाकडे पैसे असत नसत किंवा कोणाला काय आर्थिक मदत लागली किंवा आणखीन कुठली वैद्यकीय मदत लागली, अनेक गोरगरिबांच्याकडून ते पैसे घेत नाहीत. जर मंगळवारी ते बेळगावला वगैरे जाऊन असं जे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांना स्वतः इथून स्वखर्चाने जाऊन मोफत औषध वाटपाचे काम करतात. त्यांना आतापर्यंत सामाजिक आर्थिक म्हणजे समाजामध्ये किंवा अनेक संस्थेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना जवळजवळ 100-125 पुरस्कार मिळाले. आणि त्यांचा स्वभाव म्हणजे इतका दिलदार आहे की अशी माणसं म्हणजे परत जन्माला येतील का असं मला तर वाटतं. म्हणजे खूप मोठ्या मनाची व्यक्ती आहे आणि स्वतःसाठी 1 रुपया सुद्धा कधी खर्च करत नाहीत. आणि कोणी त्यांच्यासाठी ते इतकं सगळं दान करण्याची त्यांची एक प्रवृत्ती जी आहे ती फार मोठी आहे. अशी माणसं म्हणजे दुर्मिळ आहेत समाजामध्ये. तर असे त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावं आणि त्यांच्या कामावर त्यांना भरभराट यश मिळावं ही त्यांना मी परमेश्वराची प्रार्थना करून मी माझं मनोगत सांगतो. आणि सर किती वर्षांपासून ओळखतात एकमेकांना? गेली 40-45 वर्ष झाली त्यांचं माझं म्हणजे अगदी बऱ्याच वर्षांचा जुना संबंध आहे. म्हणजे अनेक वर्ष त्यांच्याकडे मी पेशंट म्हणून औषधोपचारात म्हणजे नेहमी येत असतो. आमच्या कुटुंबातील सगळ्या लोकांचं औषधोपचार त्यांच्याकडेच आम्ही करत असतो. बरेचसे मित्रमंडळी किंवा आमचे जे रिलेटिव्ह आहेत हे आम्हाला जो गुण येतो म्हणजे त्यांची ख्याती म्हणजे सर्वतोपरी आहे. आणि ते आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत. बरेचसे औषधवरती स्वतः म्हणजे तयार करून म्हणजे त्यांचा गाढा अभ्यास आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये. स्वभाव आता जसा आहे तसा आधी होता का? आधी इथं आल्यापासून मी गेली 40 वर्ष बघतो म्हणजे त्यात काही बदल झालेला नाही. उलट त्यांच्या स्वभावात उलट त्यात म्हणजे वाढच झाली आहे. म्हणजे पूर्वी जो स्वभाव दिलदारपणा वगैरे त्यात पूर्वी काय नव्हतं त्यांच्याकडे. पण आता जर एक 10,000 रुपये धंदा झाला तर ते दररोज जवळजवळ 3-1,000 रुपये म्हणजे सामान्य लोकांसाठी काही मदत निधीसाठी म्हणजे रक्कम बाजूला काढतात गोरगरिबांना दान देण्यासाठी. म्हणजे हा एक त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आणि स्वतः कुठे त्यांच्यावर खायला जेवायला जरी गेला हॉटेलमध्ये वगैरे तर समजा 1,000 रुपये बिल झालं आणि 700 रुपये बिल झालं समजा आणि 1,000 रुपये एक नोट दिली तर ते राहिले 300 रुपये त्या काउंटरवरच्या त्या माणसाला देतात. ते म्हणतात अहो 300 रुपये परत द्या. नाही म्हणजे असू दे ते राहू दे तुमच्याकडे. म्हणजे घेतच नाही ते. म्हणजे हा एक त्यांचा जो दिलदारपणा आहे असं कुठल्याच व्यक्तीकडे मला आयुष्यात म्हणजे अनुभव मिळाला नाही. आणि स्वतः कधीच जरी दिवसभर खायला जरी समोर ठेवलं असतं तर ते एकच घास खातील आणि सगळं इतरांसाठी ते हे करतील. स्वतः त्यांना खाण्याचं मोह आहे. रात्रंदिवस ते प्रवास करत असतात. म्हणजे पेशंटला तपासत रात्री बेरात्री कोणाचाही फोन येते 100-500 किलोमीटर ते स्वतः स्वखर्चाने जातात येतात. कुठली अपेक्षा ठेवत नाही ते. त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. खूप लोकांची श्रद्धा आहे त्यांच्यावर. आणि 50-50 तिथे बसेस त्यांच्याकडे पेशंट म्हणून येतात. अगदी म्हणजे एकाच वेळा नगरामध्ये म्हणजे गाड्या लावायला जागा नसते इतकी गर्दी असते त्यांच्याकडे. सरांच्या कुटुंबियांमध्ये तुमचा संपर्क आहे का? त्यांची कुटुंबियांमध्ये कशी वागणूक आहे? म्हणजे कुटुंबियांना माझा म्हणजे अतिशय घरोब्याचा आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे. मी गेली 40 वर्ष झाली म्हणजे पहिल्यापासून म्हणजे आल्यापासून मी त्यांना ओळखतो. म्हणजे पहिल्यापासून मी त्यांचं पेशंट असल्यामुळं प्रत्येक घरातले त्यांचे मंडळी किंवा त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी आई मेवणे या सगळ्यांचे म्हणजे अगदी पूर्ण म्हणजे जिव्हाळी संबंध आहे त्यांच्यामध्ये. समाज कार्यामध्ये सरांच्या घरातून असा विरोध आलाय का हे तुम्हाला वाटलंय का? नाही तसं कधीच जाणवलं नाही. कधी उलट चांगल्या कामात त्यांचं सहकार्यच असतं. समाजकार्य करताना त्यांच्यावरती कोणी शिंतोडे उडवायचा प्रयत्न केलाय का? नाही मला तर हा अनुभव कधी आलेला नाही असं. मुंडोपण सुतार सरांसोबत तुम्ही 40 वर्षांचा तुमचा अनुभव आहे. तसेच आधीचेही पेशंट अजून आहेत का?
जोडलेले? आहेत पूर्वीपासून जे त्यांनी जे नाती जोडलेत म्हणजे कौटुंबिक नाती ती म्हणजे आज तागायत आहे तसे चोर आहे. त्यांचा स्वभाव असा आहे की माणसं एकदा आलेली माणसं ती परत शक्यतो म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे बाहेर कुठे जाऊ शकत नाही. समाजकार्य करताना गुंडोपंत सरांना आर्थिक मदत कधी बाहेरच्या लोकांकडून मिळाली आहे का? नाही, बऱ्याच वेळा धंद्यात अडचणी येतात, त्यातनं लोक मदत करत असतात. कारण त्यांचा जो एक स्वभाव आहे म्हणजे त्याची जाणीव ठेवून लोक कुठेतरी मदत करतात आणि त्या उपकाराची फेड ते परत करतात. कधी त्याची दसपटी ते परत फेड करत असतात गोष्टीची. कारण त्यांनी अतिशय गरिबीतून दिवस काढले, त्यांना गरिबी काय असते याची म्हणजे पूर्ण जाणीव आहे त्यांना. पण आज जरी परिस्थिती बदलली असली तरी ते पूर्वीचं काहीच विसरलेलं नाही. आज आपण जी मुलाखत घेतली यामध्ये गुंडोपंत सरांची विषयी आपल्याला भरपूर माहिती मिळाली. त्यांच्या मित्रांकडून, परत त्यांचे पेशंट सुद्धा तेच आहेत, त्याच्यामुळं आपल्याला भरपूर माहिती मिळाली. असं व्यक्तिमत्व घडणं समाजासाठी एक चांगली गोष्ट आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा त्यांना भरपूर सपोर्ट मिळालेला आहे. जसं एका स्त्रीच्या मागे पुरुष असतो तसा एका पुरुषामागे एक स्त्री असते, ती त्यांना एक सपोर्ट देते, आधार देते. हे युवा पिढीनं आदर्श घेण्यासारखे आहे. आज राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉक्टर गुंडोपंत सुतार सर झळकलेले आहेत. आज आमच्या इंडियन पोलीस मित्र भारत तर्फे त्यांना भरपूर शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आनंद शुभेच्छा राहतील. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.